गुड मॉर्निंग. आता वाजले सकाळचे 8 आणि मुलाची झाली आहे तयारी. कुठे जाणार आहेत ते तुम्हाला तर सांगणारच पुढे, पण मला मात्र गमणार नाही आहे. तर आता मुलांचे कपडे भरले, वेळेवर ठरलं, हो नाही करता करता बॅग पॅक केली रात्री आणि आता झाली यांची तयारी. आता दोघं पण सोबत चालले, कारण का सुट्ट्या संपत आल्या आहे आणि जातो करून गेले नाही. सकाळची माझी सुरुवात, मुलं सकाळीच आज गावाला गेले. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या बऱ्याच दिवसाच्या, पण कबीरचे पेपर झालेले होते आणि 1-2 रिझल्ट लागायचे होते. बस त्याच्याने तो थांबला होता, तर रिझल्ट पण लागला त्याचा. फक्त आता एक रिझल्ट यायचा आहे. तर तो म्हणाल मम्मी 2-3 दिवस वेळ आहे, तर मी आत्याकडे जाऊन येतो. आणि आज आमच्या बाईला बिलकुल गमत नाही, दाखवते तुम्हाला. अनु बघा अशी बसली आहे शांत, हे बघा, तिला काही गमत नाही आज. हे बघा कशी बसली आहे. आणि तिची फेवरेट जागा आहे, हे इथे जास्त बसते ती, तिची सगळ्यात आवडती जागा हीच आहे. तर तिला पण गमत नाही आहे घरामध्ये. मुलं घरात नसली तर खरंच गमत नाही. माझी सतत चिवचिव चालू असते पोरांना, कधी अभ्यासासाठी, कधी खेळण्यासाठी, तर कधी मोबाईलसाठी. तर माझं तोंड आज असं चुप झाल्यासारखं झालं आहे. तर मला खरंच गमत नाही, सवय नाही. आणि मुलं पहिल्यांदा 2 जण गेले, एकटे पाठवलं. सकाळी यांनी पोचून दिलं डेपोमध्ये. आणि माझ्या मुलं लहानपणापासून आत्याच्या अंगावर जास्त आहे, कारण की मी आधी जॉब करायची, माझं गारमेंटचं दुकान होतं. तर मी कबीर 1.5 वर्षाचा असताना मी त्याच्या आत्याकडे त्याला दिवसभर ठेवायची आणि मी दुकानात जायची आणि संध्याकाळी निघायच्या टाईमला घेऊन यायची. तर त्याच्यामुळं माझ्या मुलाचं जास्त अटॅचमेंट त्याच्या आत्यासोबत आहे. कितीही मोठे झाले मुलं तरी त्याच्या आत्याचं अटॅचमेंट जे आहे ना, ती कमी नाही झालं आहे. माझे मुलं माझ्या नंदांकडे जास्त राहिले आहे. तर त्याच्यामुळं कबीरला 2 वर्षापासून मला आत्याकडे जायचं. मी म्हटलं जा. आणि आजी राहत होती त्याची, जेव्हा माझी सासू जिवंत होती ना, तेव्हा त्याला गावाला आवडायचं. तर तिथे तो 10-10 दिवस राहायचा. त्याला गावाशी पण अटॅचमेंट आहे आणि रिलेशनमध्ये नातेवाईकाशी पण अटॅचमेंट आहे. असा त्याला कधी म्हटलं ना आपण इथं जायचं तर तो बिलकुल जातो. आणि तिकडेच अमरावतीला माझी नणद पण राहते, माझी आई, माझी बहिणी. पण माझ्या माहेरपेक्षा जास्त अटॅचमेंट माझ्या मुलांना माझ्या सासरकडल्या मंडळींसोबत आहे. तर चांगलं आहे ते, माझ्यासाठी चांगलं आहे, त्यांच्यासाठी चांगलं आहे. आणि कसं राहतं, मी माहेरात कमी जाते, त्याच्यामुळेही अटॅचमेंट थोडं कमी आहे. मावशीकडे जातो तो, पण आत्याचं अटॅचमेंट जास्त आहे, त्याच्यामुळे तिकडे गेले आता. तर मला घरात गमत नाही आणि सुन्न वाटत आहे, असं कसं तरी वाटतं ना आपले मुलं घरात नसले तर. तर आज संध्याकाळी म्हटलं चला लवकर स्वयंपाक करू. हे पण नाश्त्यावरच गेले, मी पण नाश्ताच केला, तर लवकरच करू स्वयंपाक. तर आता संध्याकाळ होत आली आहे, म्हणजे आता 6 वाजत आले आहे, त्यामुळे संध्याकाळचा लवकर स्वयंपाक करतो. तर आजची एक गोष्ट, जे वातावरण बघून मला एक गोष्ट नक्कीच पहिले वाटायचं मला थोडंसं तरी, की नाही बा आपल्याच्याने हे होतं, त्रास होतो आईवडिलांना, आपण असं केलं तर. त्या बाबतीत मला नेहमी माझ्या आईला पण म्हटलं आहे मी, कारण का आपण कसं राहतो, आपलं एक वय असतं, त्या वयामध्ये आपण काही गोष्टी इग्नोर करतो किंवा आपण मतलबी बनतो, आपण स्वतःचा विचार करायला लागतो. पण आता नाही, असं वातावरण बघितलं ना, खरंच खूप म्हणजे मनाला असं वाटतं की माझी आई ना खूप लकी आहे या बाबतीत तरी, की माझ्या आईला जावई खूप चांगले मिळाले. म्हणजे आता जे प्रकरण झालं आहे हुंड्यासाठी, लव्ह मॅरेज होतं, लव्ह मॅरेज असूनही मुलीला इतकी मुलाकडच्यांनी डिमांड केली. आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे मुलीच्या घरच्यांनी ती पूर्ण डिमांड पण पूर्ण केली. जेव्हा मुलगा एवढा डिमांड करतो ना, तिथंच समजायचं की मुलीचं घर हे घरातले लोक चांगले नाही, या मुलीच्या सासरचे लोक चांगले नाही. जेव्हाही तुम्हाला डिमांड करायला लागले मुलाकडले, त्यात समजायचं का आपली मुलगी तिथे सुखी नाही आहे. कारण का ते मुलीशी लग्न जोडल्यासारखं नाही जोडत, ते तुमच्या प्रॉपर्टी बघून, तुमची संपत्ती बघून तुमच्याशी संबंध करायला तयार होतात. तिचे जवाई, माझी आई नेहमी म्हणते, एका आईसाठी सगळ्यात चांगली गोष्ट असते तिचे जवाई चांगले निघणं. तर खरंच चांगली गोष्ट आहे माझ्या आईसाठी ती. माझ्या आईला असा कोणताच त्रास नाही आहे की हा जवाई त्रास देईल, तो जवाई. कोणाचे जवाई दारू पिऊन असे त्रास देतात, मी डोळ्यांनी बघितले. पण माझी आई नेहमी म्हणते, माझ्या आईला सगळे म्हणतात तू खूप नशिबाने, तुला जवाई खूप चांगले मिळाले. माझ्या आईची ते कंडिशन नव्हती, तर माझ्या बहिणीचे जे मिस्टर आहे, दोन्ही एक लहान बहीण आणि मोठी बहीण, दोघी बहिणीच्या मिस्टरांनी लग्नामध्ये सगळं सांभाळून घेतलं, कोणचे डिमांड न करता. स्वतः मदतीनं ज्या गोष्टीची कमी होती त्यांनी स्वतः पूर्ण केल्या. त्याच्यामुळं ना खूप चांगलं वाटतं जेव्हा मी असं बघते. एवढे पैसा असून, जर हे लोक श्रीमंत असून, पैसा धन दौलत सगळं असून, तरी ते त्यांच्या मुलीला वाचू नाही शकले. तर आपण मिडल क्लास लोक खरंच खूप म्हणावं खूप भाग्यशाली आहे. तर आपण तेवढं तरी समजतं का आपल्या मुलीला एवढा त्रास असला तर आपण त्या मुलीला तिथून सोडून आणायचं.
का लोक काय म्हणतील या विचाराने त्या मुलीला तिथंच मरत सोडायचं. आणि एवढी कायदे आपल्यासाठी निघाले आपल्या मुलींसाठी, आपण स्वतःच्या हक्कासाठी भांडू शकतो, आपण कोर्टात जाऊ शकतो, तरी मुली एवढ्या टोकाचं पाऊल उचलतात. कारण म्हणजे लोक काय म्हणतील, लोक आपलं घर नाही पोचत, लोक आपल्या बाकीच्या गरजा पूर्ण करत नाही, ते आपल्याला स्वतः करावं लागतं. आपल्या शिक्षणासाठी, आपल्या मुलींनी इतकं स्वतःच्या पार उभं राहासाठी आपल्या आधीच्या पिढीने इतके कष्ट घेतले, याच कारणाने की तुमच्यावर अशी वेळ आली तर तुम्हाला तो पर्याय निवडता आला नाही पाहिजे. आत्महत्या हा कधीच शेवटचा पर्याय नसतो. आयुष्यात खूप कष्ट येतात. मी स्वतः माझं उदाहरण सांगते. म्हणजे आम्ही इतक्या वाईट परिस्थितीतून गेलो आहे ना, की लहानपणी अजूनही मला आठवते, लहानपणी एक टाईम जेवणाची सुद्धा आमची सोय नसायची कधी, तरी आमच्या आईच्या मनात हा कधीच विचार नाही आला की आपण असं करावं. माझी आई खूप चांगल्या घरातली आहे. माझे आजोबा मिलिटरीमध्ये होते, तर ती तिच्या घरात चांगल्या कंडिशनमध्ये वावरली होती. पण माझ्या वडिलाची कंडिशन चांगली नव्हती, तरी माझ्या आईने त्या परिस्थितीमध्ये कधीही म्हणजे असं तिला वाटलं नाही का आपण असं करावं. आपल्या मुलांसाठी म्हणा, तिने सगळ्यांसाठी जगली आणि तिने आम्हाला पण चांगलं स्ट्रॉंग घडवलं की आम्ही पण आमच्यावर अशी वेळ आली तर आम्ही स्ट्रॉंगपणे उभं राहता आलं पाहिजे. आमच्या डोक्यातील असा कधी विचार येता कामा नये. कारण का आपण तेवढं शिकलं असल्या म्हणजे पुस्तकी शिक्षण शिकलं म्हणजे नसतं, तर तुम्हाला बुद्धीचाही विचार करता आला पाहिजे. आयुष्यात खूप प्रसंग असे येतात, कधी कधी माणसाला वाटते नको हे आयुष्य, नको हे जीवन, पण तिथं आपल्याला आपले मुलं, आपलं घर आणि एका व्यक्तीच्या आणि घरातल्या सगळ्यांना त्रास होतो, या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागतो. म्हणून मृत्यू हा एक शेवटचा पर्याय नसतो. आणि खरंच अशा टाईमला मुलीच्या आईवडिलाचा सपोर्ट सगळ्यात महत्त्वाचा असतो. खरंच मला खूप चांगलं वाटते की मी ज्या 2 कुटुंबातल्या आता झालेल्या आहे, माझ्यासमोरचीच गोष्ट आहे, त्यांनी त्यांच्या मुलीचा इतका सपोर्ट केला ना प्रत्येक गोष्टीला, खूप चांगलं वाटतं. कधी कधी ॲडजस्टमेंट कुठेही आपल्या मुलीला करायला लावू नका. कारण का कधी कधी तिलाही वाटतं की माहेरी पण आपल्याला जागा नाही, तेव्हाच तिला टोकाचं पाऊल उचलते. त्याच्यामुळं ना अशा घरात मुली देऊच नका जिथे तुम्हाला गाडी मागितल्या जाईल, जिथं पैसा मागितला जाईल, जिथं तुमच्या छोट्या छोट्या गोष्टींना चार चौघामध्ये असं दाखवलं जाईल की तुझ्या वडिलाकडे आहे का, असं आहे का. अशा घरी मुली कधीच नका. ते लोक तुमच्या प्रॉपर्टीकडे बघून लग्न करतात, मुलीकडे बघून कधीच करणार नाही. आणि लव्ह मॅरेजमध्ये सुद्धा हुंडा देतात, तर तुम्हाला म्हणजे तिथेच कळायला हवं की मुलं किती कशा प्रकारचे लोक आहेत ते. तरी मुलगी दिली. खरंच कधी कधी आईवडीलसुद्धा मुलीच्या प्रेमाखातीर सगळं करतात. त्यांनाही वाटते माझी मुलगी जिथे सुखी राहील तिथं ते आनंदी असतात, ते जाणून बुजून करत नाही. पण हे असं बघितल्यावर खरंच मनाला खूप खराब वाटतं. आपण जिवंत असून आपल्या मुलाला मरण बघणं हे सगळ्यात कठीण असतं. त्याच्यामुळे ना मुलगी देताना खूप विचार करून द्या. हुंड्यासाठी खूप मुली अजूनही तसंच चालू आहे. मी सांगतो ना, मी रिलेटिव्ह म्हणा किंवा माझ्या तर याच्यामध्ये नाही, पण मी जेव्हा फ्रेंड सर्कलमध्ये बघते ना, असं खूप ठिकाणी झालेलं आहे. पैशासाठी मुलींना मानसिक छळ, ड्युटीवर असूनसुद्धा त्यांना चांगले पॅकेज असूनसुद्धा त्या पोरींना मानसिक छळ होतो आणि त्या मुली सहनसुद्धा करतात. मी अशाही बघितलं आहे. पण माझं मत आहे, तुम्ही जर स्वतःच्या पार उभे असाल तर कशाला करता हे सहन. आणि आईवडिलांनीसुद्धा एवढं मुलीला शिकवतात आणि नाही काय गरज आहे, मुलाला नोकरी आहे तर मुलीला काय गरज आहे, तर असे विचार आता तरी सोडा आणि आपल्या मुलीला स्वतःच्या पायावर उभं करा. म्हणजे जेणेकरून तिच्यावर अशी वेळ कधीच नाही आली पाहिजे. त्याच्यामुळे आईवडिलाचं पण सगळ्यात मोठं काम आहे. मला खूप जण म्हणतात तुला काय गरज आहे घरात बसून काम करायची, 2 टाईम माझा नवरा आणतो सगळं देतो, असं नाही आहे की. पण तरी अडीअडचणीसाठी स्वतःच्या हातामध्ये थोडं तरी आपल्या काम आलं पाहिजे आपल्याला. आपण नवरा हा की कमाई करण्याची मशीन नाही आहे. त्याला तो सुद्धा थकतो, त्याच्या मागं भरपूर असतं, घर असतं, आईवडील असते, भाऊबंदकी असते, मुलं असतात, सगळं बघावं लागतं. त्याच्यामुळे आपण जर थोडं नवऱ्याचा भार कमी करून थोडे पैसे कमावले आणि थोडं आपल्या कुटुंबासाठी केलं तर थोडा भार त्यांचा सुद्धा कमी होतो आणि घर सुरळीत चालतं, आनंदी चालतं, नाही का. तर प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असते, आपण ते तर नाही बदलू शकत. पण नक्कीच आपली मुलगी अशा घरात बिलकुल देऊ नका जिथे तिचा सन्मान केला जाणार नाही, जिथे तिच्या आईवडिलाची इज्जत केल्या जात नाही किंवा जिथे ना पैसा मागितला जातो, तिथं तर तुमची मुलगी बिलकुल देऊ नका. तर आजचा ब्लॉग मला जे सांगायचे आहे तुम्हाला कळलं असेल आणि खरंच विचार करा. ज्यांना मुली आहेत आणि ज्यांना मुलं आहेत त्यांनासुद्धा समोरच्या मुलीची व्हॅल्यू कळली पाहिजे. असं आपल्या मुलांनासुद्धा शिकवा. आपण जसं घरात वागू तसेच आपले मुलं घराच्या बाहेर गेल्यावर वागतात किंवा घरात वागतात, नाही का. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.